घराघरामध्ये बनणारं नेहमीचं फ्रूट कस्टर्ड एका वेगळ्या पद्धतीने खूप टेस्टी पण बनणार आहे आणि घरच्यांचं ते नेक्स्ट फेवरेट पण होणार आहे. नेहमी एकही खाल्ल्यानंतर घरचे ह्याचीच डिमांड करणार आहेत. तर फ्रूट कस्टर्ड ट्रायफल बनवण्यासाठी मी अर्धा लिटर फुल क्रीम मिल्क एका पातेल्यामध्ये घेऊन त्याला उकळी येण्यासाठी गॅसवर चढवलेला आहे. तर फुल क्रीम मिल्क घेतल्याने ह्या दुधाला जास्त आटत बसण्याची गरज नाही आहे. तर दूध इकडं उकळते तोपर्यंत एका बाउलमध्ये कुठल्याही कंपनीचं व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घ्यायचं आहे. तर मी 2 चमचे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर एका बाउलमध्ये घेऊन मोठे चमचे घ्यायचे आहे आणि रूम टेम्परेचरवर असलेलं दूध त्याच्यामध्ये टाकून त्याला गाठी होणार नाही असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी अर्धा कप रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे आणि ह्याला मिक्स करून घेते. तर हे सहज मिक्स होतं, ह्याच्यामध्ये जास्त गाठी वगैरे होत नाहीत. तर इकडं दूध पण आपलं वर आलेलं आहे आणि त्या दुधामध्ये मी आता अर्धी वाटी साखर टाकत आहे. अर्धा लिटर दुधासाठी मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. तर साखरेचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करता येते. तर साखर मिक्स करून घेऊन दुधाला एक चांगली उकळी आल्यानंतर आपण जे कस्टर्डचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे त्या उकळीमध्ये आपल्याला एकसारखं सोडायचं आहे आणि सोबतच त्याला चमच्याने ढवळायचं पण आहे, नाहीतर मग त्याच्या गाठी होण्याची शक्यता आहे. तर असं मी उकळीमध्येच हे कस्टर्डचं मिश्रण टाकून एकसारखं हलवून त्याला मिक्स करून घेते आणि बघू शकतो आपण की हळूहळू हे मिश्रण घट्ट व्हायला लागते. आणि फ्रूट ट्रायफलसाठी कस्टर्डचं मिश्रण हे घट्टच पाहिजे. रेग्युलर कस्टर्ड थोडंसं पातळ असते, पण ट्रायफलसाठी आपल्याला हे घट्ट पाहिजे. तर जसं जसं हे शिजत जाईल तसं तसं ते घट्ट व्हायला सुरू होईल आणि थंड करून तर ते आणखीनच घट्ट होईल. तर 5 मिनिट शिजवून घेऊन आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्या आवडीची कोणतेही फळं घेऊन आता त्याला आपल्याला छोट्या छोट्या सायझेसमध्ये कट करून घ्यायचे आहेत. तर फळांचा असा काही नियम नाही आहे, आपल्याला जे फळं आवडतात ती फळं आपण घेऊ शकतो. तर असे हे फळं मी घेऊन त्याचे साल काढून त्याला कट करून घेतलेले आहे. साल काढून बिया काढून कट केलं म्हणजे ते दातामध्ये येणार नाही आणि फ्रूट कस्टर्ड आपल्याला खायला आणखीन छान लागेल. तर असं मी हे बिया काढून आणि फळांचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. डाळिंब सोलून डाळिंबाच्याही बिया वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि हे सगळे कट केलेले फळं एका बाउलमध्ये काढून घेते. तर असे हे फळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे इव्हनली प्रत्येक फळाचं बाईट आपल्या कस्टर्डमध्ये येणार आहे. तर आता हे फळं साईडला ठेवून आता नेक्स्ट स्टेप करायला घ्यायची आहे. तर मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि जॅम घेतलेला आहे. तर आपण कुठलाही जॅम घेऊ शकतो. तर मी मिक्स फ्रूट जॅम घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला थोडंसं मेल्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते केकवर स्प्रेड करायला आपल्याला सोपं जाणार आहे. तर इकडे कस्टर्डही थंड झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला फळं मिक्स करून घ्यायचे आहेत. तर असे मी हे फळं कस्टर्डमध्ये टाकून त्याला मिक्स करून घेते आणि एक काचेचा बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कुठलीही केक घ्यायची आहे. तर माझ्याकडे ऑलरेडी ही स्लाइस्ड केक होती, तर मी त्याला आपल्या काचेच्या बाउलमध्ये अरेंज करून घेते. तर असं हे केकचे तुकडे आपल्याला अरेंज करून घ्यायचे आहेत आणि जो जॅम आपण मेल्ट करून घेतला होता गॅसवरती, तर तो जॅम आपल्याला त्या केकवरती स्प्रेड करून घ्यायचा आहे. तर असा हा जॅम पूर्ण केकवरती स्प्रेड करून घेऊन त्याच्यावर आपण तयार करून घेतलेलं फ्रूट कस्टर्ड तो स्प्रेड करायचा आहे. तर पूर्ण केकचे पीसेस कव्हर होतील असं त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि वर आणखीन एक लेअर आपल्याला केकची चढवायची आहे आणि त्याच्यावरही जॅम लावून पुन्हा आपलं फ्रूट कस्टर्ड टाकून पाहिजे ते फळं ठेवून डेकोरेट करून घ्यायचं आहे आणि असं मेल्टिंग माउथ फ्रूट कस्टर्ड ट्रायफल तयार आहे. तर रेसिपी बनवा आणि एन्जॉय करा.